नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो. आपण जेव्हा पोल्ट्री उद्योगामध्ये म्हणजे तुमचे जास्त पक्षी असू द्या किंवा कमी पक्षी असू द्या, तर आपण कुक्कुटपालनामध्ये भरपूर अशी औषधी आणून ठेवतो मित्रांनो. गरज नसताना आपण कुक्कुटपालनामध्ये जास्त प्रमाणात औषधीवर खर्च करणं हे मित्रांनो कितपत योग्य आहे? तर आपण त्यासाठी जे कुक्कुटपालनामध्ये आपल्या परसबागेतील कुक्कुटपालनामध्ये आपण बेसिक औषधी कोणत्या वापरतो त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण कोणती औषधे वापरतो ते आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर पक्ष्यामध्ये आपल्या लंगडेपणा किंवा अंड्याचं प्रमाण कमी असेल किंवा पक्षामध्ये लंगडेपणा येत असेल तर त्यासाठी मित्रांनो अत्यंत प्रभावी औषध आहे हे कॅल्गोफॉस नावाचं. तर मित्रांनो, हे आपल्याला पक्षाला 15 दिवसातून एक वेळा हे द्यायचं आहे आणि याचं प्रमाण आहे मित्रांनो, आपण याच्यामध्ये बघू शकता. तर आपल्याला 15 ते 30 ml हे 100 पक्षासाठी वापरावे लागतं मित्रांनो. हे झालं आपलं कॅल्गोफॉस. आणि मित्रांनो, दुसरं औषध आहे हे लिव्हर टॉनिक आहे मित्रांनो, व्हिरबॅक कंपनीचं आहे आणि हे आपल्याला ब्रोटॉन लिव्हर टॉनिक म्हणून मिळते वेटरनरी शॉपमध्ये. आणि हे सुद्धा मित्रांनो आपल्याला 15 दिवसातून एक वेळा द्यायचं आहे. जेव्हा आपण जंत निर्मूलन करतो पक्षामध्ये त्यावेळी मित्रांनो भरपूर असा त्यांच्या लिव्हरवरती ताण येतो. त्यावेळेस मित्रांनो त्यांच्या लिव्हरची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी व पूर्ववत आणण्यासाठी मित्रांनो आपल्याला हे लेअरच्या पक्ष्यांना 20 ml प्रति 100 पक्षी मित्रांनो द्यायचं आहे. हे झालं आपलं लिव्हर टॉनिक. आणि मित्रांनो, पक्ष्याची वजन वाढ व खाल्लेलं अन्न चांगलं पचावं त्यासाठी मित्रांनो वजन वाढीसाठी आपण हे जिप्रोमिन नावाचं लिक्विड फॉर्ममधलं हे आपण औषध वापरतो. यामुळे मित्रांनो पक्ष्याची ग्रोथ एकदम चांगली व जलद गतीने होत असते. तर याचं प्रमाण मित्रांनो आपण याच्यामध्ये पाहू शकलो तर 100 पक्षासाठी आपल्याला 10 ते 20 ml हे वापरायचं आहे. हे सुद्धा मित्रांनो आपल्याला 15 दिवसातून एक वेळा किंवा 2 आठवड्यातून एक वेळा वापरलं तरी चालते. आणि हे मित्रांनो मल्टीव्हिटॅमिन आहे. पक्ष्यामध्ये जे लहान पक्षी असतात, मोठे पक्षी असतात, त्यांना आपल्याला मल्टीव्हिटॅमिन हे द्यावं लागते. यामध्ये मित्रांनो कोणती जीवनसत्वे आहे? ए आहे, D3 आहे, ई आहे आणि सी आहे. असे 4 प्रकारचे जीवनसत्व या मल्टीव्हिटॅमिनमध्ये आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं एक मल्टीव्हिटॅमिन आपल्या पक्ष्यामध्ये पाण्याद्वारे देऊ शकता. हे झाले मित्रांनो आपली मल्टीव्हिटॅमिन. आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण अँटीबायोटिक आहे. आपण 3 प्रकारचे अँटीबायोटिक वापरतो: लिक्झिन पावडर, टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड आणि न्यूडॉक्सफोर्ट. याचे प्रमाण मित्रांनो तुम्ही त्यावरती लिहून असतात, त्यानुसार तुम्ही अँटीबायोटिक देऊ शकता. महिन्यातून एक वेळा फारसं गावठी कुक्कुटपालनामध्ये जेव्हा आजाराची लक्षणं सुरुवातीला दिसून येतात त्यावेळेस मित्रांनो आपल्याला अँटीबायोटिक हे पाण्याद्वारे 3 दिवस कंटिन्यू चालवावं लागते. त्यामुळे पक्षी बरेचसे प्रमाणात आपले रिकवर होऊन जात असते. तर या औषधाची आपल्याला कशाप्रकारे आपल्याला मदत झाली, याचं रिझल्ट आपल्याला कशाप्रकारे आला ते मित्रांनो आपल्याला पक्ष्याच्या क्वालिटीवरून लक्षात येईल. तर चला मित्रांनो, आपण पक्ष्याची क्वालिटी बघून घेऊया. तर आपण इथे पाहू शकता, आपण योग्य वेळी औषधांचा वापर केल्यामुळे आपल्या पक्ष्यांच्या क्वालिटीमध्ये कसा फरक जाणवतो मित्रांनो. तर आपण इथे पाहू शकता, हे आहे आपले प्युअर व अस्सल 100% शुद्ध गावरान पक्षी. आणि त्यांच्या कलर व पंखाची आपण चकाकी पाहू शकता. ही अस्सल गावरानची पिल्लं आहे मित्रांनो इकडं. तर यांना आपण योग्य वेळी मल्टीव्हिटॅमिन, अँटीबायोटिक या प्रकारचे आपण मित्रांनो आठवड्यातून 3 दिवस आपण हे चालवत असतो. कारण यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांचं खाद्य व औषधामध्ये आपण बदल करत असतो. आणि नंतर मित्रांनो आपण यांना 2-2.5 महिन्याची झाल्यानंतर मुक्त संचारमध्ये सोडत असतो. हळूहळू मित्रांनो आपण त्यांना थोडं पिंजऱ्याच्या बाहेरसुद्धा काढत असतो, कारण बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्याची त्यांच्यामध्ये
क्षमता निर्माण होऊन जाते. आठवड्यातून आपण 1-2 दिवस त्यांना बाहेरसुद्धा काढत असतो. व इकडे आपण बघू शकता आपले ब्रीडर कोंबडे 2 आहे. त्यांचा मित्रांनो रुबाबदारपणा पाहू शकता. ही आहे अस्सल गावरांची ओळख मित्रांनो. त्यांचे पंख, त्यांचा आकर्षणपणा यामुळे ते आपल्या माद्यांना आकर्षित करत असतात. त्यांची झेप घेण्याची पद्धत. आता इथे आपल्या काही अंड्याच्या माद्या आहे मित्रांनो. त्यांचे पंखाचे तुम्ही चमक पाहू शकता. वेगवेगळेपणा रंगामध्ये. ही गावरांची खरी ओळख असते मित्रांनो. आता ही पठडी पाहू शकता. तिच्यामध्ये किती मल्टीकलर. ही एक पठडी मित्रांनो. लगेचच ह्या आपल्या अंड्यावर येणार आहे. 1 ते 1.5 महिन्यात डिसेंबरपर्यंत त्यांची अंडी चालू होणार आहे. व असे जे मादी पक्षी आहे हे आपल्याला काही लोकांनी विकत मागितले आहे. लवकरच आपण विक्री व्यवस्थासुद्धा इथून चालू करणार आहोत. पक्ष्यांची पार्सल सुविधा जसजसे जमेल तसतसे आपण पक्षी देणार आहे मित्रांनो. व आपण मला व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता की आपल्याला कोणते पक्षी पाहिजे आहे. त्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर देणार आहे मित्रांनो. आणि हे जसे आपण या फार्मवरती पिल्लं काढू त्याप्रमाणे आपण इथून विक्री करणार आहोत. आपण मित्रांनो थोडे कमी प्रमाणात पक्षी काढत आहोत सध्या. लवकरच आपण पक्ष्याची विक्री चालू करणार आहोत. पाहू शकता मित्रांनो हा कोंबडा किती अट्रॅक्टिव्हपणा आहे मित्रांनो याच्यामध्ये. असे गावरान पक्षी आपण तयार करतो मित्रांनो. यावरती आपण काम करत असतो. तर तुम्हाला ज्यांना कोणाला पक्षी लागत असेल त्यांनी नक्की संपर्क साधावा. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.